तर भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना पक्षामधून निष्कासित करा अशी मागणी अमरावतीमधील पराभूत झालेल्या 22 उमेदवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली। आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी केला असा आरोप देखील त्यांनी केला आहे। अमरावती पालिकेत भाजपला केवळ 25 जागा मिळाल्यामुळे भाजपमध्ये नवनीत राणांविषयी प्रचंड नाराजी आहे। शेवटच्या 5 दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपच्या विरोधात प्रचारामध्ये उतरल्या होत्या। भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपचे उमेदवार असा प्रचार केल्याचा आरोप देखील पराभूत उमेदवारांनी केलेला आहे। अवस्था तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा। युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपचा गेम केलेला आम्हाला दिसतोय। भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे। भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय। ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे, एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका। मला माहित आहे तुम्ही कसे भारतीय जनता पार्टी सोबत बसता, काय काय करता। तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे। तुम्ही जास्त तुमचं केलं, काँग्रेसचे नेत्यांना कार्यकर्त्यांना जर मोठा केलं असतं तर तुम्ही आज पराभूत झाले नसते।